कुठेतरी या वेळेचं भान ठेवा मित्रांनो, कारण जर पाहायला गेलं तर आपल्याच विभागामधील आपण पाहतोय सर्व टीम, परंतु वेळेवरती कोणीही हजर होत नाहीये. वेळेचं भान ठेवा जेणेकरून आयोजकांना थोडं सहकार्य होईल. कारण जर पाहायला गेलं तर आयोजक मात्र पूर्ण रात्र मात्र इथं उपस्थित राहतात, त्यांचं सुद्धा कौतुक करावं लागेल. तर गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहतोय सुभाषला, आपण पाहतोय पहिलाच चेंडू आपण पाहतोय अनसाईटला देखना फटका आपण पाहतोय. पहिलाच चेंडू मात्र जाईल सीमारेखा पार, वन बाउन्स, चौकार. खेचला गेलाय, क्षेत्ररक्षक मात्र दूर भरून येतोय. नक्कीच उचल फेक करत तोपर्यंत मात्र 2 धावा कंप्लीट केल्यात दोन्ही फलंदाजांना. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहतो दोन्ही फलंदाजांमध्ये. तर पाहायला गेला तर बंधू आपण पाहतोय, दोन्ही बंधू मैदानामध्ये दाखल झालेत. रितेश त्याच्या जोडीला आपण पाहतोय, प्रतीकला आपण पाहतोय. नक्कीच रितेश आपण जर पाहिलं तर छोटा बंधू आहे, परंतु छोटा पॅक बडा धमाका आपण पाहतोय. पुन्हा अनसाईटला हा देखना फटका आपण पाहतोय. मिड विकेट कव्हर करत असताना हा येतोय दणदणीत चौकार, ठोक डीजे. पहिल्या दिवशी मात्र या दोन्ही फलंदाजांमध्ये धुमाकूळ घातला होता. जर पाहायला गेलं ना तर प्रत्येकनं मात्र फलंदाजी करत असताना मॅन ऑफ द मॅच पटकावली गेली होती. दुसऱ्या मॅच मध्ये मात्र प्रत्येकनं गोलंदाजी करत असताना मॅन ऑफ द मॅच घेतली होती. पुन्हा एकदा अनसाईटला फटका आपण पाहतोय. मिड विकेट कव्हर करत असताना हा येतोय लांब लचक षटकार, ठोक डीजे. नक्कीच या शॉट साठी दिलीप वाघमारे यांच्याकडून रितेश साठी 100 रुपयाचं पारितोषिक इथं आलं गेलंय. त्यांचं सुद्धा सर्च पुन्हा एकदा आपण पाहतोय थोडस चौकार, त्याच्यानंतर वाईड, त्याच्यानंतर 2, त्याच्यानंतर चौकार, त्याच्यानंतर डॉट, इथे डॉट आला, शेवटचा चेंडू डॉट ना.
चुकी झाली होती, माफी असावी. तर नवीन गोलंदाज आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅक वरती. रजेशला आपण पाहतोय. पहिला चेंडू फेस करत असताना मात्र लेग बायची अपील केली जाते, परंतु पंचांना मात्र फेटाळली गेली. पहिला चेंडू मात्र इथं येतोय निर्धाव. तसं जर पाहायला गेला तर पहिल्या गोलंदाजावरती मात्र थोडस मार पडला गेला होता. 15 धावा कुठून काढल्या होत्या दोन्ही फलंदाजांना. तर न्यू गोलंदाज आपण पाहतोय. पुन्हा हा ट्रॅकर चेंडू त्याला पुल केलाय, परंतु क्षेत्ररक्षक आहे, कोणतीही चुकी करणार नाही. पहिला धक्का बसला जातोय डोनेवाडी टीम साठी. टोक डीजे. त्यास विनंती आहे आपण लगेच सामना मात्र स्टार्ट करायचा आहे. पुन्हा एकदा आपण पाहतोय अनसाईटला फटका. क्षेत्ररक्षक आहे, परंतु क्षेत्ररक्षकानं केली आहे चुकी. चेंडू झालोय सीमारेखा पार. हा येतोय चौकार. या चौकारच्या साह्यानं धावफलकावरती वाढ होईल. धावफलकावरती धावा आपण पाहतोय 21 धावा लागल्या गेल्यात. 19 धावा लागल्या गेल्यात. बॉलर राजेश आहे ना. बॉलर कोण आहे? राजेश आहे का? राजेश आहे ना. राजेश बॉलर. तर आपण पाहतोय राजेश गोलंदाजी ट्रॅक वरती. पुन्हा एकदा आपण पाहतोय क्षेत्ररक्षक मात्र फंबल झालाय. एकच धाव आपण पाहतोय या चेंडूवरती ऍड होईल. लेग बायच्या स्वरूपामध्ये एक धाव आपण पाहतोय. एकेरी धाब्यानं धावफलकावरती आपण धावा जर पाहिल्या गेल्या ना तर 10च्या सरासरीनं 20 धावा आपण पाहतोय धावफलकावरती लागल्या गेल्यात. नक्कीच जर पाहायला गेलं तर राजेश या गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. कारण जसा पहिल्या गोलंदाजावरती जसा मार पडला ना, तिथून थोडीस कमबॅकिंग गोलंदाजी आपण पाहिली गेली राजेश या गोलंदाजाची. जरूर मिसफिल्डचा चौकार जरूर आला, परंतु तिथून मात्र कमबॅक करून दिलं या गोलंदाजानं आपल्या टीम साठी. अशा चुका करणं मात्र थोडस पुन्हा एकदा आपण पाहतोय. पुन्हा एकदा हा ट्रॅकर चेंडू, परंतु दिशा मात्र थोडीशी फरकटला गेलाय गोलंदाज. अवांतर धाब्याने धावफलकावरती वाढ होईल. 21 धावा आपण पाहतोय धावफलकावरती. अजून या रितेश मात्र नॉन स्ट्राईक एंड वरती उभा आहे. त्याला स्ट्राईक देणं गरजेचं आहे. कारण पहिल्या षटकामध्ये 15 धावा टोकून काढल्या होत्या या फलंदाजांना. तो अजून नॉन स्ट्राईक एंड वरती उभा आहे. पुन्हा एकदा आपण पाहतोय निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. जितकं कौतुक करावं ना तितकं कमी या गोलंदाजाचं. कारण पूर्णपणे सामना मात्र बॅकफुट वरती गेली होती जांभूळवाडी टीम, परंतु या गोलंदाजांना मात्र पूर्णपणे कमबॅक करून दिलं. पुन्हा पॅडल स्वीपचा हा फटका. चेंडू जाईल सीमारेखा पलीकडं. हा येतोय नशिबाचा चौकार. ठोक डीजे.
ते असेल आई गावदेवी भिलवले तर दोन्ही कर्णधाराला विनंती आहे जसा पहिल्या इनिंगचा इथं समाप्त होईल ना तर दोन्ही कर्णधाराने इथं टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे लगेच. पुन्हा एकदा आपण पाहतोय अनसाईटला फटका खेचायचा होता थोडीशी उंची मात्र जास्त आपण पाहिली गेली नाहीतर लेगबायच्या स्वरूपामध्ये विकेट आपल्याला पाहायला मिळाली असती परंतु लेगबायच्या स्वरूपात मात्र एक धाव स्कोरबोर्ड वरती ऍड होईल. एका धावेने धावफलकावरती धावा लागल्या गेल्यात 22 धावा आपण पाहतोय. नक्कीच अवांतर धावा आपण पाहतोय पुन्हा एकदा ऍड होईल. 23 धावा आपण पाहतोय धावफलकावरती लागल्या गेल्यात. तर तिसरे षटक आपण पाहतोय रितेश गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहतोय. पुन्हा एकदा आपण पाहतोय चेंज ऑफ पेस फलंदाज मात्र लटकला गेलाय. एसटी रक्षकानं मात्र कोणती चुकी केली नाही. पहिल्याला सिंगल ही सिंगल आहे ना ती इकडे कर ती तिकडे घे सिंगल त्याच्यानंतर वाईड ती तू वाईड कर दुसरं चेंडू नंतर मग विकेट कर. आता तर न्यू बॅटर आपण पाहतोय मैदानामध्ये दाखल झालाय प्रसादला आपण पाहतोय. नक्कीच जर पाहायला गेला ना तर 23 धावा आपण पाहतोय धावफलकावरती लागल्या गेल्यात. अजूनही जर पाहायला गेला तर तिसरं षटक आपण पाहतोय मार्गस्थ आहे. गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहतोय रितेश गोलंदाज आणि आतापर्यंत मात्र 2 चेंडू फेस केलेत त्यामध्ये आपण पाहतोय एक अवंतराच्या स्वरूपामध्ये एक धाव खर्च केली आहे आणि एक सिंगल आपण पाहतोय जे 2 धावा खर्च केल्यात आतापर्यंत या गोलंदाजानं. एक महत्वाची विकेट सुद्धा त्याच्या खात्यामध्ये आपण पाहतोय. एक टिचून गोलंदाजी आपण पाहतोय जशी या कोलारे त्याच्या विपक्षामध्ये कोशाने टीम आपण जसा सामना पाहायला गेला ना तसा स्लो स्कोर आपण पाहतोय मैदानामध्ये. तिसरे षटक चालू आहे मैदानामध्ये 23 धावा आपण पाहतोय धावफलकावरती. 40-45 धावा येणं गरजेचं आहे. पुन्हा फुलटॉस चेंडू परंतु अनसाईटला हा फटका दूरवरून क्षेत्ररक्षक येतोय थोडस फंबल आपण पाहतोय. 21 धावे नक्कीच आपण पाहतोय रनआउटची विकेट आपण डायरेक्ट हिट लगावली गेली संपवलाय फलंदाजाचा खेळ. बॅक टू डगआउट ठोक डीजे. पाहतोय धावफलकावरती. नक्कीच जर पाहायला गेला ना तर रितेशचं मात्र कौतुक करावं लागेल कारण गोलंदाजी मात्र कमबॅकिंग गोलंदाजी आपण पाहिली गेली आहे. पहिल्या षटकामध्ये जरूर 15 रन आल्या गेल्या होत्या. पुन्हा एकदा मागचा दरवाजा मात्र इथं खुल्ला ठेवला. मागच्या दरवाजानं चोरी झाली. त्रिफळा उद्ध्वस्त करून टाकले ते फलंदाजाचा. नक्कीच जसा फलंदाज मैदानामध्ये दाखल झाला ना तसंच लगेच त्याला डगआउटचा रस्ता दाखवला गेला या गोलंदाजानं. काय अफलातून गोलंदाजी चालू आहे मैदानामध्ये. एक टिचून
तर चला लगेच स्पीडअप करा. कोणताही वेळ खर्च करायचा नाहीये कारण प्रत्येक षटकामध्ये फक्त 5 मिनिटाचा अवधी द्यायचा आहे. हॅलो भाऊ इकडे तो काय बोल. हॅलो बंदच करतो. आधीच सांगायचं गेला ना गोलंदाजीला तरी तिला सांगायचा. वाट नाही पाहायची काय सांगायची. तर शेवटचं षटक आपण पाहतोय. हनुमारीचा स्वॅगवरचं षटक आपण पाहतोय. गोलंदाजी ट्रॅक वरती आलाय. जगदीशला आपण पाहतोय. तर स्ट्राइक एंड वरती आपण पाहतोय समीर फलंदाज आपण पाहतोय. या षटकामध्ये खऱ्या अर्थानं मोठे फटके येणं गरजेचं आहे. पहिला चेंडू मात्र फुल टॉस होता परंतु हा चेंडू मात्र अनसाईडला विरकावलाय. एक धाव तर पूर्ण केली जाते. एकेरी धावामध्ये दुहेरी धाव संख्येत कन्वर्ट केलंय. या दुहेरी धाव संख्येने धावफलकावरती वाढ होईल. 28 धावा आपण पाहतोय धावफलकावरती लागल्या गेल्यात. पहिल्या चेंडूवरती मात्र 2 आपण धावा पाहिल्या गेल्यात. पुन्हा एकदा आपण पाहतोय नक्कीच निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. अफलातून गोलंदाजी आपण पाहतोय मैदानामध्ये पुन्हा एकदा आपण पाहतोय वाईट यॉर्करचा प्रयत्न आपण पाहतोय. खोदून काढला या चेंडूला. एडिश लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहे. 2 धावा इथं कंप्लीट झाल्या दोन्ही फलंदाजामध्ये. दुहेरी धाव संख्येने धावफलकावरती वाढ झाली आहे. 30 धावा आपण पाहतोय धावफलकावरती लागल्या गेल्यात. पुन्हा एकदा आपण पाहतोय विकेट किपरनं मात्र चुकी केली आहे. त्या मोबदल्यात आपण पाहतोय लेग बायची एक धाव ऍड होईल आणि रनआउटची विकेट आपण पाहतोय मैदानामध्ये. तर या एकेरी धाबेनं धावफलकावरती आपण पाहतोय धावफलकावरती धावा लागल्या गेल्यात. 31 धावा आपण पाहतोय धावफलकावरती. तोपर्यंत देतोय डीजेला संधी.
तर न्यू बॅटर आपण पाहतोय मैदानामध्ये दाखल झालाय. रोशनला आपण पाहतोय. तोपर्यंत जर पाहायला गेला तर 4 चेंडूची फेकी केली या गोलंदाजानं. पुन्हा एकदा अनसाईटला एक देखना आणि दिमागदार फटका आपण पाहतोय. साईड स्क्रीनच्या वरतून आपण पाहायला गेला. चौकार आपण पाहतोय. चौकारच्या साह्यानं धावफलकावरती धावेत ऍड होईल. 35 धावा आपण पाहतोय धावफलकावरती लागल्या गेल्यात. निखीचा फटके येणं गरजेचं आहे. कारण जर पाहायला गेला ना तर शेवटचं षटक आपण पाहतोय. जे षटक हाणामारीचं मानलं जातं या षटकामध्ये मोठे फटके येणं गरजेचं आहे डोनेवाडी टीम साठी. पुन्हा एकदा आपण पाहतोय अनसाईटला आपण पाहतोय गलीच्या दिशेनं मात्र चेंडू ट्रॅव्हल झालाय. चेंडू थांबणार नाही. जाईल सीमारेखा पार. शेवट गोल करत असताना हा येतोय चौकार. ठोक डीजे. गावदेवी भिलवले टीम त्याच्या विपक्षात मध्ये आपण पाहतोय माडपाई माडप टीम त्याला फाईट करेल. तर चला लगेच मॅच ऑन करायची आहे. तर आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहतोय
रितेशला आपण पाहतोय. तोच रितेश आपण जर पाहायला गेल्यानंतर फलंदाजी करत असताना जो सलामीला गेला होता पहिल्या षटकामध्ये 6 चेंडूमध्ये 15 धावा ठोकून काढल्या होत्या या फलंदाजांना. तोच गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहतोय. रितेश P1चं पहिले षटक आपण पाहतोय. तर मैदानामध्ये आपण पाहतोय एकनाथ ऑन स्ट्राईक नॉन स्ट्राईक एंड वरती आपण पाहतोय जगदीश. मॅच होईल ऑन. पहिला चेंडू फेस करत असताना आपण पाहतोय रितेश. पहिला चेंडू वाईट यॉर्करचा प्रयत्न परंतु थोडी दिशा आपण पाहतोय भरकटलाय. पहिलाच आपण जर पाहायला गेला ना तर स्वर चेंडून मात्र श्री गणेश होतोय जांभूळवाडी टीम साठी. खातं ओपन केलं जात आहे एकेरी धाबेनं. नक्कीच अशा धाबा कुठेतरी रोखणं गरजेचं आहे डोनेवाडी टीम साठी. पुन्हा एकदा आपण पाहतोय देखना फटका कव्हरच्या दिशेनं परंतु एलिव्हेशन मिळालं नव्हतं या चेंडूवरती. एक धाव आपण पाहतोय धावफलकावरती ऍड होईल. एकेरी धाबेनं धावफलकावरती आपण पाहतोय धावा जाऊन पोहोचल्यात. 2 धावा आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं जर पाहायला गेला ना जांभूळवाडी टीम पुन्हा एकदा आपण पाहतोय रितेश गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज. पुन्हा एकदा आपण पाहतोय जणू काही रिप्ले आपल्याला पाहायला मिळाला. कुठेतरी मागच्या चेंडूवरती सुद्धा असाच फटका खेचला होता फलंदाजांना. तोच फटका आपण पाहायला गेला. पुन्हा एकदा आपण पाहतोय एक धाव मात्र ऍड झाली. एकेरी धाबेनं धावफलकावरती धाबा आपण पाहतोय. 3 धाबा आपण पाहतोय धावफलकावरती लागल्या गेल्यात. जे P1चं षटक आपण पाहतोय या षटकामध्ये कुठेतरी अन्नमारी करावी लागेल. कारण जर पाहायला गेला ना तर 38 सर्कलच्या बाहेर आपण पाहतोय 2 क्षेत्ररक्षक. लॉंग ऑन लॉंग ऑफला आपण पाहतोय क्षेत्ररक्षक मात्र तैनात केले गेलेत. सुंदर आपण पाहतोय क्षेत्ररक्षकांची व्यूहरचना रचली गेली या डोनेवाडी टीम कडून. रितेश मात्र आपण पाहतोय कोणताही मोठा फटका मारू देत नाहीये फलंदाजाला. पुन्हा एकदा आपण पाहतोय कव्हरच्या दिशेने हा फटका घेतला गेलाय. डायरेक्ट हिट तर मारली गेली आहे परंतु सेफ आपण पाहतोय फलंदाज क्रीज वरती. एकेरी धावेनं पुन्हा एकदा वाढ होईल धावफलकावरती. धावा आपण पाहतोय 4 आपण पाहतोय धावफलकावरती लागल्या गेल्यात. काय अफलातून गोलंदाजीचं प्राधान्य आपण पाहतोय रितेशच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा आपण पाहतोय अनसाईटला हा फटका खेचायचा होता परंतु चेंडून मात्र कोणतीही उसळी घेतली नाही आणि सरळ विकेट किपरच्या हातामध्ये तस्तान झाला हा चेंडू मात्र डॉट आपण पाहायला गेलात. अफलातून गोलंदाजी आपण पाहतोय जशी फलंदाजी टिचून केली होती ना या गोलंदाजानं तशीच गोलंदाजी मात्र टिचून केली जाते या जांभूळवाडी टीम च्या अगेन्स्ट. पुन्हा एकदा आपण पाहतोय काय अफलातून गोलंदाजी तर गोलंदाजी आवडली असेल ना तर टाळ्या होणं गरजेचं आहे या गोलंदाजासाठी. नक्कीच जर पाहायला गेला ना तर आतापर्यंत 5 चेंडू त्यानं फेस केलेत. जर पाहायला गेला तर 4 धावा खर्च केल्यात आतापर्यंत या गोलंदाजानं. अफलातून गोलंदाजी टिचून गोलंदाजी केली जाते या खऱ्या अर्थानं. जर पाहायला गेलं ना तर खऱ्या अर्थानं 40 धावा चेस करायच्या जांभूळवाडी टीम साठी परंतु जे फटके आपण जर पाहायला गेले ना पुन्हा एकदा आपण पाहतोय पॉइंटच्या दिशेनं एक देखना आणि दिमागदार फटका आपल्याला पाहायला मिळाला. चेंडू गेलाय सीमारेखा पार. हा येतोय चौकार टोक डीजे. तर पाहायला गेला तर शेवटच्या चेंडूवरती मात्र चौकार आपल्याला पाहायला मिळाला. या चौकारच्या साह्यानं धावफलकावरती आपण धावा पाहायला गेलं तर 8 धावा आपण पाहतोय धावफलकावरती लागल्या गेल्यात. पहिला मात्र षटक इथं संपुष्टात आलंय तर टीम मीटिंग नको आहे डोनेवाडी टीम. आपण लगेच क्षेत्ररक्षण मात्र शोधून घ्यायचं आहे. जर पाहायला गेला तर 2 वाजलेत मित्रांनो. अजूनही फर्स्ट राऊंडचा 4था सामना आपण पाहतोय मैदानामध्ये.
अजूनही जर पाहायला गेला तर शेवटचा सामना खेळवणं बाकी आहे, याचं भान ठेवायचं आहे सर्व टीमनं. आणि या टीमचा मात्र सॉरी या आयोजनाचं मात्र जर पाहायला गेला ना तर खूप सुंदर आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. जय भैरवनाथ क्रीडा मंडळ डोनेवाडी फ्रेंडशिप चषक डोनेवाडी आपण पाहतोय. काय सुंदर देखणं आणि दिमागदार आपण पाहतोय आयोजन. जितकं कौतुक करावं तितकं कमी या आयोजकांचं. तर चला लगेच कोणताही विलंब लावायचा नाही या. दुसरे षटक आपण पाहतोय, पुन्हा एकदा आपण पाहतोय. लेग बायची अपील तर केली जाते, परंतु आपण जर पाहायला गेला तर चला स्पीडअप करा. धावफलकावरती धाबा जर पाहायला गेला तर 9 धाबा आपण पाहतोय धावफलकावरती लागल्या गेल्यात. पहिल्या षटकामध्ये जर पाहायला गेला ना तर 8 धाबा. पंच काय निर्णय आहे? चला पंचाचा निर्णय या ठिकाणी अंतिम असणार आहे. लगेच आपण मॅचच्या दिशेने जाऊया. सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात करायचं. ओटू बघलो पुन्हा एकदा आपण पाहतोय क्षेत्ररक्षकानं मात्र सुंदर फील्ड केली जाते, परंतु आपण जर पाहायला गेला ना तर नक्कीच जर पाहायला गेला ना तर आपल्यातून गोलंदाजीचं प्राधान्य दाखवलं जात आहे गोलंदाजाकडून. रबीला आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅक वरती. पुन्हा एकदा आपण पाहतोय एक देखणा फटका, क्रिकेटचा एक सौंदर्यदायक फटका आपण पाहायला गेला. एक सर्वात सेफ आपण फटका पाहायला गेला. कव्हरच्या भरतून एक देखणा आणि दिमागदार फटका पाहायला मिळाला. चेंडू गेलाय सीमारेखा पार 6 धावांसाठी. हा येतोय षटकार ठोक डीजे. काय फटका आपल्याला पाहायला मिळाला. पूर्ण जर पाहायला गेला ना तर आपल्या मनगटाची ताकद झोकून दिली या फलंदाजानं. आपल्यातून कव्हरच्या दिशेनं फटका खेचायचा इतका सोपं नाहीये मित्रांनो, परंतु ते दाखवत असताना आपण पाहतोय जगदीश पुन्हा एकदा तोच फटका खेचायचा होता, परंतु फर्स्ट स्लिप आपण पाहतोय तैनात होती, यानं कोणतीही चुकी केली नाही. जर पाहायला गेला तर संपवलाय जगदीशचा खेळ. ठोक डीजे.
पूर्णपणे सामन्यामध्ये वर्चस्व आपण जर पाहिलं गेलं तर या गोलंदाजाने केली आहे. कारण जर पाहायला गेलं ना तर जगदीशची विकेट महत्वपूर्ण विकेट त्यानं आपल्या नावावरती केली जाते. बॅक टू बॅक दुसरा पुन्हा एकदा आपण पाहतोय विकेट हॅट्रिकची संधी आणि विकेट हॅट्रिक पूर्ण करत असताना गोलंदाज आपण पाहतोय रवीला आपण पाहतोय विकेट हॅट्रिक साठी दिलीप वाघमारे यांच्याकडून 100 रुपयाचा कॅश प्राइज आलं गेलं या गोलंदाजासाठी. तर धावफलकावरती धावा जर पाहायला गेला ना तर 15 धावा आपण पाहतोय धावफलकावरती लागल्या गेल्यात. पूर्णपणे वर्चस्व गाजवलं गेलंय डोनेवाडी टीमनं. आणि जर पाहायला गेलं ना तर काय अफलातून गोलंदाजी केली या गोलंदाजानं. रवी विकेट हॅट्रिक पूर्ण करत असताना आपण जर पाहायला गेला नक्कीच दिलीप वाघमारे यांच्याकडून 100 रुपयाचा कॅश प्राइज आला या गोलंदाजासाठी. तर तिसरं षटक आपण पाहतोय. कॅचरला आलेत का? नक्कीच थोडीशी माफी असावी कारण पाहायला गेलं ना तर त्या कॅच घेतल्या तिन्ही कॅच घेतल्या दौलत यांसाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलं गेलंय दिलीप वाघमारे यांच्याकडून. तर न्यू गोलंदाज आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅक वरती आलाय रोशनला आपण पाहतोय. तिसरं षटक आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅक वरती. जर पाहायला गेलं ना तर 15 धावा पाहतोय धावफलकावरती लागल्या गेल्यात. 40 धाव्यांचा पाठलाग करत असताना पुन्हा एकदा पाहतोय नक्कीच पंचांकडे मात्र दाद मागितली जातीय परंतु पंच मात्र फेटाळून लावत आहेत. हा चेंडू मात्र निर्धाव आपण पाहतोय का जर पाहायला गेला ना तर अगदी पूर्णपणे वर्चस्व राहिलं गेलंय गोलंदाजाचं. पुन्हा एकदा आपण पाहतोय तेच रफ्तार चेंडू पाहायला गेला परंतु थोडीशी फेकी मात्र चुकीची पाहायला मिळाली आहे विकेट किपर कडून. त्या मोबदल्यात जर पाहायला गेला तर 2 धावा आपण पाहतोय. तिसरी धावेला आपण जर पाहायला गेला तर रनआउटची विकेट पाहायला मिळाली आहे. तोपर्यंत देतो डीजेला संधी. सतरा धावा आपण पाहतोय धावफलकावरती लागल्या गेल्यात. अजूनही जर पाहायला गेला तर पूर्णपणे बॅकफुट वरती येऊन बॅकफुट वरती अडकली जाते जांभूळवाडी टीम. खऱ्या अर्थाने जर पाहायला गेला ना तर लो स्कोरिंगची मॅच आपण पाहतोय. फक्त 40 धावा चेस करायच्या होत्या परंतु तिथून जर पाहायला गेला ना तर डोनेवाडी टीमनं काय अफलातून गोलंदाजी केली आहे, टिचून गोलंदाजी केली आहे. खऱ्या अर्थानं पूर्णपणे सामन्याचं चित्र मात्र पलटवण्याचं काम मात्र या गोलंदाजानं केली आहे. पुन्हा एकदा आपण पाहतोय रोशन गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज. पुन्हा एकदा अनसाईटला भिरकवलाय. लॉंग अनचा खेळाडू मात्र तैनात आहे, कोणतीही चुकी करणार नाही. हा बसतोय
5वा धक्का जांभूळवाडी टीम साठी. ठोक डीजे. केल्यात 40 धाब्यांचा पाठलाग करत असताना कुठेतरी मोठे फटके येणं गरजेचं आहे जांभूळवाडी टीम साठी. कारण जर पाहायला गेलं ना तर समीकरण इतकं कठीण नाहीये, परंतु संघर्ष करावा लागेल मैदानामध्ये. नक्कीच जर पाहायला गेलं तर डोनेवाडी टीम सुद्धा संघर्ष करते मैदानामध्ये. तो जांभूळवाडी टीमला सुद्धा संघर्ष करावा लागेल. काय रफ्तार आपण पाहतोय, एक तेज रफ्तारनं चेंडू हाताळला गेलाय. हा चेंडू मात्र निर्धाव आपण पाहतोय. तोपर्यंत जर पाहायला गेलं ना तर खऱ्या अर्थानं 4 चेंडू इथं फेस केले त्या रोशन गोलंदाजानं. फक्त आणि फक्त 2 धाबा खर्च केले त्या गोलंदाजानं. काय अफलातून गोलंदाजी. पुन्हा एकदा क्रिकेटचं एक ब्रह्मास्त्र वापरलं गेलंय, परंतु विकेट किपरनं मात्र थोडीशी चुकी केली आणि लेग बायच्या स्वरूपामध्ये एक धाव ऍड होईल. एका धाब्यानं धाव फलकावरती धावा आपण पाहतोय. 18 धावा आपण पाहतोय धाव फलकावरती. जर पाहायला गेलं तर शेवटचा चेंडू आपण पाहतोय या षटकामधला शिल्लक असेल. या षटकामध्ये शेवटच्या चेंडूवरती कुठेतरी मोठा फटका खेचावा लागेल. पुन्हा एकदा आपण पाहतोय एक देखणा फटका आपण पाहतोय. क्षेत्ररक्षकानं केली आहे चुकी. शेवटच्या चेंडूवरती मात्र हा येतोय नशिबाचा चौकार. ठोक डीजे. लागल्या गेल्यात 22 धाबा आपण पाहतोय धाव फलकावरती लागल्या गेल्यात. अजूनही शेवटचं षटक आपण पाहतोय. येणाऱ्या 6 चेंडू आणि 18 धाब्यांची गरज असेल इथून. म्हणजे जांभूळवाडी टीम साठी संघर्ष करावा लागेल. कारण संघर्ष केला नाही तर या स्पर्धेमध्ये कुठेतरी घरचा रस्ता परतावा लागेल. येणारे 6 चेंडू 18 धाब्यांची गरज असेल. तर चला लगेच कोणती टीम मीटिंग नकोय, लगेच सामना मात्र स्टार्ट करायचा आहे. अजूनही एक सामना खेळवणं बाकी आहे. दोन्ही टीम इथं स्टेजच्या उजव्या बाजूला येऊन थांबायचं आहे लगेच. तर गावदेवी बिलवली टीम आपला निर्णय त्वरित कळवायचा आहे लगेच. नक्कीच क्षेत्ररक्षण स्वीकारलं गेलंय. तर लगेच सामना मात्र संपल्यानंतर लगेच मैदानामध्ये दाखल व्हायचा आहे. तर पहिला चेंडू आपण पाहतोय. निघा एकही और बल्ला काही असंच कुठेतरी पाहायला मिळत आहे. पहिला चेंडू मात्र आपण पाहतोय निर्धाव पाहायला मिळालाय. नक्कीच अशी स्ट्राईक चेंज नाहीये. विकेट किपरनं तर चेंडू सोडला तरच स्ट्राईक चेंज होईल. तशी स्ट्राईक चेंज होणार नाहीये. तर चला लगेच स्पीडअप करा. चेंडू मात्र आपण पाहतोय निर्धाव पाहायला गेलाय. वसंत आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅक वरती. पुन्हा एकदा झेलची संधी आहे, परंतु अखेरच्या क्षणाला मात्र चेंडू मात्र जमिनीला दान झालाय. एक धाव मात्र ऍड होईल या चेंडूवरती. येणारे 4 चेंडू आणि 17 धावांची गरज असेल. जे पूर्णपणे संकटामध्ये आपण पाहतोय जांभूळवाडी टीम. पूर्णपणे जर पाहायला गेला ना तर डोनेवाडी टीम ना वर्चस्व गाजवलं गेलं या सामन्यामध्ये.
पुन्हा एकदा ऑन साईडला फटका खेचलाय. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक मात्र दूरवरून येतोय. तो 2 धाबा मात्र इथं कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धाब्याने धावफलकावरती आपण जर धावा पाहिल्या गेल्या तर 25 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. अजूनही 3 चेंडू आणि 15 धाब्यांची गरज असेल. म्हणजे तिन्ही मोठे फटके खेचावे लागतील फलंदाजाला. पुन्हा एकदा तेज रफ्तारने आपण पाहायला गेला तर वेगावरती स्वार झाला गोलंदाज आणि सर्व विकेट किपरच्या हातामध्ये दस्तान झाला चेंडू. चेंडू मात्र निर्धाव पाहायला मिळाला. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर चेंडू त्याला पुल केलाय परंतु नो मॅन्स लँड मध्ये चेंडू मात्र केलाय. 1 धाव हे चेंडूवरती ऍड होईल. एकेरी धाब्याने धावफलकावरती धावा आपण पाहायला गेला तर 26 धावा. पुन्हा एकदा ऑन साईडला फटका खेचला गेलाय तर पूर्णपणे जर पाहायला गेला तर डोनेवाडीनं वर्चस्व गाजवलं गेलंय या सामन्यामध्ये. बेस्ट ऑफ लक डोनेवाडी टीम, हार्ड लक टीम जांभूळवाडी टीम. तर लगेच बिलवली टीम आपण मैदानामध्ये लगेच दाखल व्हायचं आहे. च्या रात्रीचा शेवटचा सामना जर पाहतोय